पेण मतदारसंघातील मेढा, धामसई, उडगवणे, रोड बुद्रुक इथं शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान प्रसाद भोईर यांनी विरोधी उमेदवार रविशेठ पाटील यांचा खरपूस समाचार घेताना सांगितलं की त्या मतदारसंघातील विकास कामं ही झालेलीच नाहीत। 5 वर्षात मतदारसंघात आमदारच पोहोचले नाहीत। येथील युवकांच्या मनात आमदार रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध उद्विग्नता आहे। त्यामुळे एक सुशिक्षित आणि हक्काचा जवळचा आमदार म्हणून मला निवडून देण्यासाठी आता 20 तारखेला मशाल चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। पेण सुधागड रोहा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील जिओक्लायमॅटिक कंडिशन वेगळी आहे आणि या तिन्ही तालुक्यामध्ये मूलभूत प्रश्नांची वानवा आहे। स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटून जाऊन देखील आणि मुंबईच्या जवळ असून देखील आज मूलभूत समस्यांपासून देखील या मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांना वंचित राहावं लागतंय आणि त्याचसोबतच जे काही जागतिकीकरणाचे आधुनिकीकरणाचे नियम बदलत चाललेत आणि त्यानुसार सर्वसामान्यांच्या तरुणांच्या ज्या आशा आकांक्षा वाढत चालल्यात त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाला एक दूरदृष्टिकोन असलेला नेतृत्व असणं गरजेचं आहे आणि ते दूरदृष्टिकोन शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत, आदिवासी विकासाच्या बाबतीत, सर्वांगीण मानव संसाधनाच्या बाबतीत असं एक विजन असलेलं नेतृत्व या मतदारसंघाला हवं आहे। खरं तर माझी मुख्यतः प्राथमिकता या मतदारसंघातील तरुणांच्या प्रती असेल की तरुणांना आज चांगलं शिक्षण असताना त्यांनी चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलेलं असताना देखील त्यांना इथे दर्जात्मक रोजगार उपलब्ध नाही आहे आणि मग कुठेतरी कंत्राटी कामगार म्हणून काम करावं लागतंय। या ठिकाणी मात्र परप्रांतीय येऊन चांगले चांगले जॉब्स इथे गिळंकृत करतात, मात्र स्थानिकांना मात्र रोजगारापासून वंचित राहावं लागते। तेव्हा या मुद्द्यावर मला सर्वप्रथम काम करावंसं आवडेल। येत्या 20 तारखेला पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी व अधिकृत मशाल या चिन्हावर मी ही उमेदवारी लढत आहे। गेले अनेक दिवस प्रचाराच्या निमित्ताने या तिन्ही तालुक्यातील गावोगावी, खेडोपाडी, अगदी आदिवासी वस्त्यांवर प्रचार करताना येथील सर्वसामान्यांचा एकच मूड दिसतोय की या मतदारसंघाला बदल हवा आहे। या मतदारसंघाला एक नवीन आश्वासक चेहरा हवा आहे। या मतदारसंघातील तरुणाईला दर्जात्मक रोजगार याची शाश्वती देणारा एक नवीन नेतृत्व हवं आहे आणि या दृष्टिकोनातून गावोगावी माझ्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि तशाच प्रकारचा प्रतिसाद या मेढा परिसरामध्ये देखील भेटून देतोय।